आम्ही शिवकन्या आहेत। अच्छा, शिवकन्या बघितलं का मित्रांनो? नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच। मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। डोंबिवली एका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, खूप दिवसानंतर आज व्हिडिओ मी बनवत आहे आणि थंडी आहे की नाही काय माहिती नाही, कारण थंडी पण आहे, ऊन पण लागतंय। सो मोसम चालू आहे आणि आता फेब्रुवारीचा महिना आहे, तर बोलतात ना थंडीचा मोसम असतो, पण सध्या तर गरमी चालू आहे। तर सकाळपासून काय आम्ही कुठे गेलो नाही, कारण सकाळी खूप एवढं आज ऊन लागत होतं ना, सकाळीच आम्ही जाणार होतो, पण आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 3:30 वाजलेले आहेत। तर आता आम्ही बाहेर जाण्याचा एक प्लॅन केलेला आहे, तर बघूया कुठे जायचं ते। इथे जवळपासच जाणार आहोत, तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा, तुम्हाला माहितीच पडेल आम्ही कुठे जाणार आहोत। तर चला मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। ठाणे मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहोत ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरामध्ये। एक प्राचीन अशी वास्तू आहे, त्या वास्तूच्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेले आहोत। तर मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे, इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर चला पहिले आता आपण आतमध्ये जाऊया। मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलोच आहोत आणि आतमध्ये ज्या वास्तूमध्ये आपण आलेलो आहोत, प्राचीन वास्तू आहे त्या वास्तूमध्ये, तर त्या वास्तूचं नाव आहे, हा एक किल्ला आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये मी आता आलेली आहे। सो या किल्ल्याचं नाव आहे दुर्गाडी किल्ला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे। सो उद्या शिवजयंती आहे, सो आजच आम्ही आलेलो आहोत आणि आता आतमध्ये जाणार आहोत। खूप सगळे शिवभक्त गेलेले आहेत, भगवे शर्ट घातलेले आहेत आणि झेंडा पण त्यांच्या हातात आहे। सो आतमध्ये जाऊया पटापट आपण। आतमध्ये दुर्गा मातेचं पण मंदिर आहे। सो सगळं काही मी तुम्हाला दाखवत चालू। फायनली आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, सो तुम्ही मित्रांनो व्हिडिओ एन्जॉय करा। सो मित्रांनो, जेव्हा आपण किल्ल्याच्या आतमध्ये येतो तेव्हा बघा पहिले आपल्याला बुरुज दिसतो आणि बोलतात ना मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याला स्पर्श केले ना, प्रत्येक दगडाला, तर त्यांचं पूर्ण आपल्याला अस्तित्व जाणवतं महाराजांचं। आणि बोलतात ना, प्रत्येक किल्ला पाहिल्यानंतर असं वाटतं की आपल्या हा छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधलेला किल्ला आहे। आणि इकडे आता पायरी आहे आणि समोरच श्री गणेशाचं मंदिर आहे, तिकडे आपण दर्शन करूया, नंतर मग आतमध्ये जाऊया। मित्रांनो, बुरुज पाहिल्यानंतर आपण इकडे आलेलो आहोत सीडी चढून आणि पहिलेच गणेशाचं मंदिर आहे, तर तिकडे पण आपण दर्शन केलेलं आहे। सो इकडे पहिले दर्शन करायचंय, नंतर मग आतमध्ये जायचंय। तर मित्रांनो, इकडे आतमध्ये आल्यानंतर गणेशाच्या आपण मंदिराचं दर्शन केल्यानंतर इकडे पण अजून एक मंदिर आहे, तिकडे पण आपण जाऊया आणि दर्शन करूया, नंतर मग बाकीचा व्हिडिओ बनवूया।
तर फायनली मित्रांनो दुर्गा मातेचं आपण दर्शन केलेलं आहे आणि हे मंदिर आहे ते दुर्गा मातेचं आहे. ते दुर्गा मातेच्या मंदिरावरूनच या किल्ल्याला नाव पडलेलं आहे दुर्गाडी किल्ला. आणि आता तुम्ही पाहिलंच की आतमध्ये आपल्याला आरती पण मिळालेली आहे, कारण जे शिवभक्त होते ते आलेले होते. उद्या शिवजयंती आहे त्यासाठी शिवज्योत नेण्यासाठी, तर शिवज्योत आता त्यांनी नेलेली आहे. आणि खूप सारा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केलेला आहे. खूप सारे मावळे आले होते, सगळ्यांची भेट झालेली आहे. आणि उद्या शिवजयंती आहे, तर सगळा जल्लोष आजपासूनच सुरू झालेला आहे आणि खूप छान वाटते. सो आता आपण सगळा किल्ला फिरून घेऊया आणि खूप सारे भक्त इकडे जवळ झालेले आहेत. मस्त वाटतं एकदम मित्रांनो. सो फायनली मित्रांनो दुर्गाडी किल्ला आपण पाहून झालेला आहे आणि खूप असं ड्रोन शूट पण केलेलं आहे. त्यामधून पण तुम्हाला व्यवस्थित असा पाहता येईल, त्यासाठी आम्ही ड्रोन शूट केलेला आहे. आणि खूप मस्त असा नजारा पण तुम्ही पाहिला असेल किल्ल्याचा. खूप सुंदर असा किल्ला आहे. इकडे तुम्ही या कल्याणपासून 10 मिनिटं अंतरावर फक्त किल्ला आहे. आणि इकडे जिथे आता आम्ही उभे आहोत ना, तो एक बुरुज आहे. हा एक बुरुज आहे, हा एक इकडे बुरुज आहे, तो एक आहे. 3 बुरुज झाले आणि तो एक इकडे आहे. 4 बुरुज प्लस मंदिराच्या पाठीमागे तिकडे पण असू शकतो, पण तिकडे खाडी आहे, तर खाडीच्या बाजूलाच हा किल्ला आहे. तर तिकडे खाडी असल्यामुळे सगळं बंद केलेले आहे. तर खूप छान आहे किल्ला. तर मित्रांनो तुम्ही नक्की याचा आला नसाल तर डोंबिवली आणि कल्याण मधला फेमस असं हे टेम्पल आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आपला किल्ला आहे, त्यांची एक आठवण म्हणून. सो आज आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि तर मित्रांनो अजून पण शिवभक्त आलेले आहेत. उद्या शिवजयंती असल्यामुळे शिवज्योत नेण्यासाठी आतमध्ये अजून आरती चालू आहे. जे प्रत्येक शिवज्योत नेण्यासाठी येतात ते आपापल्या आरती करतात. सो आता पुन्हा एकदा आरती चालू झालेली आहे आणि उद्या शिवजयंती आहे, तर शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या घरी बोलतात ना, छोटी नाही मोठी मूर्ती असेल तुमच्या घरी, तर उद्या शिवजयंती तुम्ही घराघरात साजरी करा, एवढं मी सांगू शकते. आणि जर माझा ब्लॉग हा तुम्हाला उद्याच पाहता येईल, सो तुम्ही हा पण किल्ला पाहू शकता शिवजयंतीच्या दिवशी. आणि मस्त वाटते. आता चला मग आता घरी जाण्याची वेळ आलेली आहे. छान वाटते मित्रांनो, खूप थंडगार हवा सुटलेली आणि ते खूप म्हणजे आज म्हणजे खूप गर्दीच आहे इकडे बघायला गेलं तर. मस्त वाटतं एकदम. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं आता की मी इकडे मंदिरामध्ये आलेली आहे आणि मंदिरामध्ये खूप सारे शिवभक्त आलेले आहेत. तर ह्या पण ताई आलेल्या आहेत आणि हा बच्चू पण आहे. तर ताईंचा लुक तुम्ही पाहू शकता. ताई जिजामाता बनलेले आहेत आणि हा छोटा बच्चू आहे तो आपले शिवबा बनलेले आहेत. तर ताई तुम्ही कुठून आला, नाव सांगा. माझं नाव सुजाता हंडे, मी एक ब्युटिशियन आहे. आणि उद्या शिवजयंती म्हणून मी आणि माझा मुलगा आम्ही शिवजयंतीसाठी लुक केलेले आहेत. अच्छा, त्यासाठी इकडे दर्शन करण्यासाठी पण आलेला आहात. आणि कसं आपला शिवाजी महाराजांचा किल्ला आहे म्हणून इथे येऊन खूप लोक फोटोशूट करतात, म्हणून आम्ही पण आलो. अच्छा, म्हणजे मित्रांनो बघा ते कोणगाववरून आलेले आहेत आणि खास स्वतः पण लुक केलेला आहे जिजामातेचा आणि आपल्या मुलाला पण त्यांनी लुक करून आणलेला आहे शिवाजी महाराजांचा. सो खूप छान वाटले आणि तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि खूप. आणि बघा त्यांच्या हातामध्ये प्रतिमा पण आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. खूप छान वाटतंय. तर तुम्ही मग उद्या शिवजयंती घरी साजरी करणार? हो करणार ना. आता एवढा तुम्ही लुक बनवला तर तुम्हाला जास्तच असणार. हो, आणि आमचं गाव पण शिवनेरी जवळच आहे. हो, आम्ही शिवकन्या आहेत. अच्छा, शिवकन्या. बघितलं का मित्रांनो. बाबू कोणत्या स्टँडर्डला आहे तू? फर्स्टला आहे. वा, बघा म्हणजे साईपेक्षा छोटा आहे. मग काय सांगू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर फायनली मित्रांनो किल्ला पाहून झालेला आहे आणि आज खूप सारे मावळे भेटलेले आहेत जे शिवभक्त आहेत. आणि
छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या शिवजयंती आहे, तर सगळ्यांनी घरोघरी साजरी करा एवढंच मी सांगू शकते। आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंडिंग करत आहे, कारण मित्रांनो उडपीवरून आल्यापासून हा पहिलाच ब्लॉग आहे माझा, कारण माझ्या दातांची ट्रीटमेंट चालू आहे। त्यासाठी तुम्हाला माहिती आहे एक ब्लॉगर म्हटलं तर बोलायला किती लागतं, त्यासाठी बोलायला जमत नाही जास्त, त्याच्या खूप दिवसातून मी ब्लॉग केलेला आहे। आणि मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करा, आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका। ओके बाय बाय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी।